समास तिसरा. सूक्ष्म आशंका निरूपण. श्रीराम. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. श्री समर्थ म्हणतात की अरे जे झालेच नाही त्या विश्वाबद्दल तू प्रश्न करीत आहेस तर काय सांगावे. तथापि तुझ्या मनातील संशय नष्ट व्हावा म्हणून निरूपण करतो. दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग, मृगजळ वाहे. दोरी असते म्हणून भुजंग भासतो, जळ असते म्हणून तरंगाचा भास होतो, सूर्य आहे म्हणून मृगजळ प्रत्यक्ष वाहताना दिसतो. कल्पने करिता स्वप्न दिसे, सिंपी करिता रूपे भासे, जळा करिता गारवसे, निमिष्य एक. मनातील कल्पनेमुळे स्वप्न दिसते, शिंपला असतो म्हणून रूपे भासते, जल असते म्हणून क्षणभर त्यात बर्फ अथवा गारा दिसून येतात. माती करिता भिंती झाली, सिंधू करिता लहरी आली, तिळा करिता पुतळी दिसो लागे. मातीमुळे भिंत भासते, समुद्रामुळे लहरींचा भास होतो, डोळ्यातील बाहुल्यांमुळे दृश्य दिसू लागते. सोन्याकरिता अलंकार, तंतू करिता जाले चीर, कासवा करिता विस्तार हाता पायांचा, तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब. सोन्यामुळे अलंकार भासतात, तंतूच्यामुळे वस्त्राचा भास होतो आणि कासवामुळे त्याचे हातपाय हे नवीन निर्माण झाल्यासारखे भासतात. तूप असते तेच घट्ट झाल्यासारखे दिसते, खाडीतील समुद्राच्या पाण्यामुळे मीठ झाल्यासारखे भासते आणि बिंबामुळे प्रतिबिंब बिंबून द्वैत भासते. पृथ्वी करिता झाले झाड, झाडा करिता छाया वाढ, धातू करिता पवाड, उंच नीच वर्णाचा. पृथ्वीतूनच झाड होते, झाडामुळेच छायेचा भास होतो. धातू एक रूपच असतात, पण त्यांच्या विविध रंगामुळे त्यांना कमी अधिक महत्त्व दिले जाते. आता सो हा दृष्टांत, अद्वैतास कैचे द्वैत, द्वैते वीण अद्वैत बोलताच नये. असो, आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. अद्वैताच्या ठिकाणी द्वैत कसे असणार, पण द्वैताचा आश्रय घेतल्या वाचून अद्वैतासंबंधी बोलताच येत नाही. भासा करिता भास भासे, दृश्या करिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमानसे म्हणून निरोपम. आपल्याला जे हे विविध भास होत असतात त्यांच्यामुळे दृश्य विश्व हा भास कसा आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. या दृश्यवृष्टीचा शोध घेऊ लागणारे की अदृश्य अशा आत्मवस्तूची प्राप्ती होते. खरे तर जे अदृश्य आहे त्याला दृश्य वस्तूची उपमाच देता येत नाही, म्हणून ते खरे तर निरुपमच आहे. कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले. कल्पनेशिवाय विचार करता येत नाही, दृश्यच नसेल तर त्याबद्दलचा दृष्टांत देता येत नाही, आणि मुळात द्वैत नसताना हे द्वैत आले कोठून. विचित्र भगवंताची करणी, वर्णवेना सहस्त्रफणी, तेने केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची. भगवंताची करणी फार विचित्र आहे. तिचे वर्णन म्हणजे सहस्रमुखे असलेला शेषही करू शकत नाही. त्या भगवंतानेच अनंत ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे. परमात्मा परमेश्वरू, सर्व करता जो ईश्वरू, तयापासूनी विस्तारू सकळ झाला. परमात्मा परमेश्वर जो या सर्व सृष्टीचा करता असून ईश्वर म्हणून ज्यास म्हणतात
त्याच्यापासून हा अनंत ब्रह्मांडाचा विस्तार झाला आहे. ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. ज्याची अनंत नामे आहेत, जो अनंत शक्तींना निर्माण करतो, तोच मूळ पुरुष म्हणजेच मूळ माया अथवा माया विशिष्ट ईश्वर होय, असे चतुर्पुरुषांनी जाणून घ्यावे. त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायाची आपण. सकळ काही करते पण, तेथेची आले. मूळ माया म्हणजेच हा मूळ पुरुष असून सर्व कर्तृत्व त्याच्या ठाईच निर्माण झाले आहे. कार्यकारण कर्तृत्व हेतु प्रकृती रुचयते. कार्य, कारण आणि कर्तृत्व यांचा हेतू मूळ प्रकृतीच आहे. हे उघड बोलता नये, मोडो पाहतो उपाये. येरवी हे पाहता काये, साच आहे. श्री समर्थ म्हणतात, खरे पाहिले तर हे सर्व काही सत्य आहे का? परंतु हे उघड बोलता येत नाही, कारण असा बोलामुळे सर्व साधनांचे खंडन केल्यासारखे होऊन उपायाऐवजी अपायच होईल. देवापासून सकळ झाले, हे सर्वास मानले. परी त्या देवास ओळखिले, पाहिजे की. देवापासून हे सर्व झाले, हे मत सर्वांना मान्य आहे, पण तरी तो देव कोणता हे ओळखता तरी यायलाच पाहिजे की. सिद्धांचे जे निरूपण, जे साधकास न म्हणे जाण. पक्व नाही अंतःकरण, म्हणोनिया. सिद्धांचे स्वानुभवाने केलेले ब्रह्मनिरूपण साधकांचे अंतःकरण पक्व नसल्याने त्यांना मानवत नाही. अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव. मूळ माया गुणे देव, बोलिजे तो. अविद्या उपाधियुक्त जो असतो त्याला जीव असे म्हणतात. मायेच्या उपाधीने युक्त असतो तो शिव म्हणून ओळखला जातो, आणि मूळ प्रकृतीने युक्त जो असतो त्यालाच परमात्मा म्हटले जाते. म्हणून कारण मूळ माया, अनंत शक्ती धरावया. तेथीचा अर्थ जाणावया, अनुभवी पाहिजे. म्हणून विश्वामध्ये अनंत शक्तींची धारणा मूळ मायेमुळेच होत असते, पण यातील अर्थ फक्त अनुभवी पुरुषच जाणू शकतो. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश. अनंत नामी जगदीश, तयासीचे बोलिजे. स्फुरण रूप मूळ माया, तिलाच मूळ पुरुष, ईश्वर, सर्वेश, जगदीश इत्यादी अनंत नामे दिली जातात. अवघी माया विस्तारली, परी हे निशेष नाथिली. ऐसिया वचनाची खोली, विरुळा जाणे. याप्रमाणे हा सर्व मायेचाच विस्तार आहे, पण ही पूर्णपणे मिथ्याच आहे. हे जे विधान केले आहे यातील सखोल अर्थ एखादाच जाणतो. ऐसे अनुर्वाच्य बोलिजे, परी हे स्वानुभवे जाणिजे. संत संगे वीण नुमजे, काही केल्या. हे शब्दात न सांगता येण्यासारखे सांगितले जात आहे खरे, पण हे स्वानुभवाने जाणता येते. पण संत समागमाशिवाय हे काही केल्या उमजत नाही. माया तोची मूळ पुरुष, साधका न मने हे निशेष. परी अनंत नामी जगदीश, कोणास म्हणावे. मूळ माया तोच मूळ पुरुष असे सांगितले तरी ते साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही. त्याला असे वाटते की मग अनंत नामे असलेला जगदीश कोणाला म्हणायचे. नामरूप माये लागले, तरी हे बोलणे नीटची झाले. येथे श्रोती अनुमानिले, कासयासी. परब्रह्म हे नामरूपातीत असते. नामरूपे ही सर्व मायेमुळेच उत्पन्न झाली आहेत. म्हणून अनंत नामे असलेला जगदीश म्हणजेच माया हे म्हणणे योग्यच झाले.
येथे श्रोत्यांनी शंका घेण्यास खरे तर वावच नाही. आता सो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली. निराकारी कैसी झाली, मूळ माया. असो, आता हे सर्व बोलणे राहू दे. मागील शंका, निराकारी मूळ माया कशी झाली, ही तशीच राहिली आहे. दृष्टी बंधन मिथ्या सकळ, परी तो कैसा झाला खेळ. हेची आता अवघे निवळ, करून दाऊ. त्या शंकेचे आता निरसन करतात की नजरबंदीचा खेळ करतात. त्यावेळी ज्या वस्तू निर्माण करतात त्या सर्व मिथ्याच असतात. तसेच हे दृश्य जग म्हणजे नजरबंदीचा खेळच असून तो कसा खेळला जातो हेच आता स्पष्ट करून दाखवूया. आकाश असता निश्चळ, मध्ये वायो झाला चंचळ. तैसी जाणावी केवळ, मूळ माया. आकाश निश्चल असताना तेथे एकाएकी चंचल वायू उत्पन्न होतो. तशी निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी अकस्मात स्फुरण रूप मूळ माया उत्पन्न झाली असे जाणावे. रूप वायोचे झाले, तेने आकाश भंगले. ऐसे हे सत्य मानले, नवचे की कदा. वायू निर्माण झाला म्हणून आकाश भंगले गेले, हे कधीही सत्य मानता येत नाही. तैसी मूळ माया झाली, आणि निर्गुणता संचली. येणे दृष्टांते तुटली, मागील आशंका. त्याप्रमाणे मूळ माया झाली आणि तरी निर्गुणता तशीच राहिली. हे कसे झाले हे वरील दृष्टांताने कळले. त्यामुळे मागील शंका फिटली. वायू नव्हता पुरातन, तैसी मूळ माया जाण. साच म्हणता पुन्हा लीन, होतसे. वायू ज्याप्रमाणे पूर्वी आकाशात नव्हता त्याचप्रमाणे मूळ माया आहे असे जाणावे. तिला सत्यही म्हणता येत नाही, कारण ती पुन्हा परब्रह्मात लीन होते. वायो रूपे कैसा आहे, तैसा मूळ माया पाहे. भासे तरी ते न लाहे, रूप तयेचे. वायूचे रूप जसे आहे तशीच मूळ माया आहे असे जाणावे. ती भासते तरी खरी, पण प्रत्यक्ष तिचे रूप दाखविता येत नाही. वायो सत्य म्हणो जाता, परी तो न ये दाखविता. तयाकडे पाहो जाता, धुळीच दिसे. वायूला सत्य म्हणायला जावे तर तो दाखवता येत नाही. त्याला पाहायचा प्रयत्न करू लागले तर धूळच दिसते. तैसी मूळ माया भासे, भासी परी ते न दिसे. पुढे विस्तारली असे, माया अविद्या. त्याप्रमाणेच मूळ माया भासते, जाणवते पण दिसत नाही. तिच्यातूनच पुढे अविद्या माया विस्तार पावते. जैसे वायोचे नियोगे, दृश्य उडे गगनमार्गे. मूळ मायेच्या संयोगे, तैसे जग. वायूच्या योगे ज्याप्रमाणे ढग वगैरे आकाशामार्गाने उडू लागतात असे दिसून येते, तसेच मूळ मायेच्या योगाने हे दृश्य वृष्टी दिसू लागते. गगनी आभाळ नाथिले, अकस्मात उद्भवले. मायेचे निगुणे झाले, तैसे जग. पूर्वी आकाशात आभाळ नव्हते, नंतर अकस्मात उद्भवले. तसे मायेच्यामुळे निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जग भासू लागले. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे. तैसे दृश्य झाले तेथे, तैसिया परी. गगनात पूर्वीपासून आभाळ नव्हते व नंतरही राहणार नाही, म्हणजेच ते नित्य नसलेल्याने मिथ्या होय. तसेच परब्रह्माच्या ठिकाणी हे दृश्य जग दिसते असे जाणावे. परी त्या आभाळाकरिता, गगनाची गेली निश्चळता. वाटे परी ते तत्वता, तैसेची आहे. त्या ढगांच्या येण्या जाण्यामुळे आकाशाची गाणांची निश्चळता
गेली असे वाटते, परंतु तत्वतः ती तशीच असते. तैसे माये करिता निर्गुण, वाटे झाले सगुण. परी ते पाहता संपूर्ण, जैसे तैसे. त्याप्रमाणे मायेच्या योगाने निर्गुण सगुण झाले असे वाटते, पण वास्तविक पाहता ते संपूर्ण जसेच्या तसेच असते. आभाळ आले आणि गेले, तरी गगन ते संचले. तैसे गुणा नाही आले, निर्गुण ब्रह्म. ढग आले आणि गेले, तरी आकाश जसे पूर्वी होते तसेच असते. तसेच निर्गुण ब्रह्म कधी सगुण होत नाही, ते जसेच तसेच संपूर्ण असते. नभ माथा लागले दिसे, परी ते जैसे तैसे असे. तैसे जाणावे विश्वासे, निर्गुण ब्रह्म. दुरून पाहिले की आकाश अगदी डोंगरा माथ्याला भिडले आहे असे दिसते, पण वास्तविक ते जसेच्या तसेच असते. त्याप्रमाणेच निर्गुण ब्रह्म जसेच्या तसेच असते हे जाणून घ्यावे. ऊर्ध आता आकाश, निळिमा दिसे सावकास. परी तो जाणीजे मिथ्या भास, भासलासे. वर आकाशाकडे पाहिले की आकाश निळे आहे असे दिसते, परंतु ते वास्तविक मिथ्या भासच भासत असतो. आकाश पालथे घातले, चहूकडे आटोपले. वाटे विश्वास कोंडिले, परी ते मोकळेची असे. आकाशाकडे पाहिले की असे वाटते की त्यांनी चारी बाजूंनी जणू जगाला आवळून धरले आहे. विश्वाला कोंडले असून त्यावर पालथे घातलेल्या आच्छादनासारखे ते भासते, पण वास्तविक तो भासच असतो. ते जसेच्या तसे मोकळेच असते. पर्वती निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे. अलिप्त जाणावे तैसे, निर्गुण ब्रह्म. दुरून पर्वतांकडे पाहिले की ते निळ्या रंगाचे दिसतात, पण जवळ गेले की तसे दिसत नाहीत. निळा रंग त्यांना लागलेलाच नसतो. तसेच निर्गुण ब्रह्म मायेपासून अलिप्तच असते हे जाणून घ्यावे. रथ धावता पृथ्वी चंचळ, वाटे परी ते असे निश्चल. तैसे परब्रह्म केवळ, निर्गुण जाणावे. रथ धावत असता त्यात बसणाऱ्या माणसाला पृथ्वीच धावते आहे, ती चंचल आहे असे वाटते, परंतु ते निश्चलच असते. तसे निर्गुण परब्रह्म हे निश्चल असते हे जाणावे. आभाळाकरिता मयंक, वाटे धावतो निशंक. परी ते अवघे माईक, आभाळ चळे. आकाशात चंद्र उगवलेला असताना ढग आले तर त्या ढगांच्यामुळे निशंकपणे असे वाटते की चंद्रच धावत आहे, पण ते दृश्य माईक असते, म्हणजे तो केवळ भासच असतो. झळे अथवा अग्निज्वाळ, तेने कंपित दिसे अंतराळ. वाटे तरी ते निश्चल, जैसे तैसे. अग्नीच्या झळीने अथवा अग्नीच्या चंचल्यामुळे अग्नीच्या वरील वातावरण कंपित झाल्यासारखे दिसते, पण वास्तविक ते जसेच्या तसे निश्चलच असते. तैसे स्वरूप हे संचले, असता वाटे गुणा आले. ऐसे कल्पनेसी गमले, परी ते मिथ्या. तसेच ब्रह्मस्वरूप हे सर्वत्र कोदंडलेले असताना, निश्चल असताना ते सगुण झाले आहे असे कल्पनेला वाटते, पण ते वाटणे मिथ्या होय. दृष्टी बंधनाचा खेळ, तैसी माया हे चंचळ. वस्तू शाश्वत निश्चळ, जैसी तैसी. नजरबंदीच्या खेळाप्रमाणे माया ही चंचल आहे. नजरबंदीच्या खेळात जसे क्षणोक्षणी बदल होताना दिसतात, पण ते भास असतो, अशी वस्तू म्हणजे परब्रह्म हे शाश्वत व निश्चल असून जसेच्या तसेच असते. त्यात कधी बदल परिवर्तन होत नाही. ऐसी वस्तू निर्वावेव, माया दाखवी अवेव. ईचा ऐसा स्वभाव, नाथिलीच आहे. तसेच परब्रह्म निर्वयव
असून मायेमुळे सावयव भासते. जे नाही ते दाखवणे हा तर मायेचा स्वभावच आहे. म्हणूनच ती मिथ्या आहे. माया पाहता मुळी नसे, परी हे साचा ऐसे भासे. उद्भवे आणि निरसे, आभाळ जैसे. वास्तविक मायेला अस्तित्वच नाही, तर खऱ्यासारखी भासते. आकाशात ढग येतात व जातात, त्याप्रमाणे ती उत्पन्न होते आणि नाश पावते. ऐसी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली. अहम ऐसी स्फूर्ती झाली, तेची माया. याप्रमाणे माया उत्पन्न झाली. परब्रह्म वस्तू जशीच्या तशी निर्गुणच संचलेली आहे. बहुस्माम असे जे स्फुरण तीच माया होय. गुण मायेचे पवाडे, निर्गुण हे काहीच न घडे. परी हे घडे आणि मोडे, सस्वरूपी. सर्व दृश्य विश्व हे गुणमय मायेचे लाघव असते. निर्गुणाच्या ठिकाणी काहीच घडत नाही, पण ब्रह्माच्या सस्वरूपाच्या आधारावर हा उद्भव व लयरूपी घडामोड होत असतो. जैसी दृष्टी तरळली, तेने सेनाच भासली. पाहता आकाशीच झाली, परी ते मिथ्या. दृष्टी भांबावली म्हणजे हो आकाशात ढगांचे खरे नसलेले आकार, सेना वगैरे भासू लागतात, पण ते मिथ्याच असतात. मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलिला सकळ. नाना तत्वांचा पाल्हाळ, सांडूनिया. पाल्हाळ लावून तत्वांचे वर्णन न करताच मिथ्या मायेच्या उद्भवाचा खेळ कसा चालतो ते सर्व सांगितले आहे. तत्वे मुळीच आहे ती, ओंकार वायोची गती. तेथीचा अर्थ जाणती, दक्ष ज्ञानी. मूळ मायेतच तत्वे आहेत. प्रथमचे चंचलत्व हाच ओंकार आहे. यातील अर्थ अथवा अभिप्राय चतुर सावध ज्ञानी लोकच जाणतात. मूळ मायेचे चळन, तेची वायोचे लक्षण. सूक्ष्म तत्वे तेची जाण, जडत्वा पावली. मूळ मायेची जी हालचाल तेच वायूचे लक्षण होय. प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपात असलेली तत्वे जडत्व पावतात, म्हणजे स्थूल रूपात प्रकट होतात. ऐसी पंचमहाभूते, पूर्वी होती अव्यक्ते. पुढे झाली व्यक्ते, सृष्टी रचनेसी. अशी ही पंचमहाभूते प्रथम अव्यक्त दशेत असतात. सृष्टीची रचना होते त्यावेळी ती व्यक्त होतात. मूळ मायेची लक्षण, तेची पंचभूतिक जाण. त्याची पाहे ओळखन, सूक्ष्म दृष्टी. पांचभौतिक दृश्यसृष्टी हे मूळ मायेचे लक्षण आहे. सूक्ष्म दृष्टीने त्याची ओळख करून घ्यावी. आकाश वायो वीण, इच्छा शब्द करी कोण. इच्छाशक्ती तेची जाण, तेजस्वरूप. आकाशात जसा वायूच्या हालचालीशिवाय आवाज होत नाही, त्याचप्रमाणे निश्चल स्वरूपात या चचक्याशिवाय इच्छास्कृती होणे शक्य नाही. ती इच्छाशक्ती म्हणजेच तेज हे तत्व होय. मृदपणतेची जळ, जडत्व पृथ्वी केवळ. ऐसी मूळ माया सकळ, पंचभूतिक जाणावी. मृदूपण हेच जलतत्व असून जडत्व हे पृथ्वी तत्व आहे. याप्रमाणे सर्व पंचमहाभूते ही मूळ माया जाणावी, अथवा याप्रमाणे मूळ माया ही पांचभौतिक आहे. एक एक भूतापोटी, पंचभूतांची राहाटी. सर्वकडे सूक्ष्मदृष्टी, घालून पाहता. एका पंचमहाभूतांच्या पोटत पंचमहाभूताचे अस्तित्व असते. सूक्ष्मदृष्टीने विचार केला की हे सर्व कळते. पुढे जडत्वास आली, तरी असती कालवली. ऐसी माया विस्तारली, पंचभूतिक. पुढते व्यक्त झाली
स्थूल रूपात प्रगटली तरी एकमेकात काल्पलेली असतात. मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी, स्वर्गीय मृत्यू पाताळी पांचची भूते. मूळ मायेची सर्व प्रथमची अव्यक्त स्थिती असो किंवा सर्व भूमंडळात विस्तार पावलेली अविद्या असो किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोक असोत, सर्वत्र या पंचमहाभूतांचाच विस्तार आहे हे दिसून येते. स्वर्गे मृत्यौ पाताले वा यत्किंचित चराचरं सर्व पंचभूतकं रामषष्ठे किंचिन्न दृश्यते. हे सुमा, स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा जे थोडे सच्चर आहे ते सर्व पांच महाभूतांनी भरलेले आहे. याशिवाय सहावे असे काहीही नाही. सत्यस्वरूपादी अंत मध्ये पंचभूते वर्तती. पंचभूतिक जाणी जे श्रोती मूळ माया. आदी अंती परब्रह्म स्वरूप हेच सत्य आहे. मध्ये पंचमहाभूते कार्यान्वित होतात. मूव्याया ही पंचभौतिकच आहे हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. येथे उठली आशंका सावध होऊन ऐका. पंचभूते झाली एका तमो गुणापासूनी. येथे शंका उत्पन्न झाली ती सावध होऊन ऐका. एका तमोगुणापासून पंचमहाभूते झाली असे म्हणतात. मूळ माया गुणापरती तेथे भूते कैसी होती. ऐसी आशंका हे श्रोती घेतली असे. मूळ माया तर गुणावेगळी गुणातीत आहे, मग तेथे पंचमहाभूते कशी होतील अशी शंका मागून श्रोत्यांनी घेतली. ऐसी श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले. याचे उत्तर दिधले पुढीले समासी. असा आक्षेप घेऊन श्रोत्यांनी संशय व्यक्त केला. त्याचे उत्तर पुढील समासात दिले आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंकानां समास तीसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंकानां समास तीसरा समाप्त.